एपीआय कॉलिंग आपला टॉपिक चालू आहे युजिंग एक्झिओस लायब्ररी. त्याच्यामध्ये जो सगळ्यात मेजर पार्ट आणि लेंदी पार्ट जो आहे दॅट इज एपीआय सिलेक्शन म्हणजे सिलेक्टची क्वेरी. त्याच्यात आपण जेसन ऑब्जेक्ट पण रीड केला होता आणि जेसन अरे पण रीड केला होता. ठीक आहे. आता डेटा आपण पार्स केलेला आहे म्हणजे जो रेडी URL होता, तो URL आपण सेट करून तो डेटा फेच करून आपल्या टेबल फॉर्मॅटमध्ये सेट केला होता. फॉर एक्झाम्पल बघा, हे सिलेक्टची एपीआय आहे. याला जर मी हिट करतो, तर आपल्याला एक रिस्पॉन्स भेटतोय बघा. हा जर रिस्पॉन्स मी तुम्हाला सेट करायला लावला, तुम्हाला याची आयडिया आहे. पण तुम्हाला डेटा फक्त सिलेक्ट करणं एवढा तर भाग आहेच, पण तुम्हाला काही डेटा ऍड पण करता आला पाहिजे, डिलीट पण करता आलं पाहिजे. मला जर आता इथून डेटा आपल्याला पाठवायचं असेल, तर तो कसा याच्यामध्ये डेटा ॲड केला जातो? काय वेगळं आपल्याला करावं लागतं जेसन फेचपेक्षा आणि ॲड करण्यापेक्षा? ठीक आहे. ॲड डेटा करण्यासाठी जास्त काही अवघड नाही. सिंपलसा पार्ट असतो. तुम्हाला नॉर्मली एच-टी-एम-एल फॉर्म बनवता येतो. त्या फॉर्म मधला डेटा गेट करता येतो आणि गेट केलेला डेटा फक्त आपल्याला URLमध्ये तो पास करायचा आहे आणि त्याच्यात फक्त जेसनचा ऑब्जेक्ट एक सिंगल ऑब्जेक्ट पर्यंतचा पार्स करायचा आहे. जास्त काही मध्ये जायची गरज नाही. ठीक आहे. सगळ्यात अगोदर आपण काय करू, जो रिस्पॉन्स इथे आलेला आहे, तो एका टेबलला सेट करून देऊ. ठीक आहे. नंतर एखादा डेटा ॲड केल्यानंतर परत जो डेटा ॲड केलाय तो तिथे दिसतो का नाही, ते आपण चेक करू. मग एखादा डेटा डिलीट झाल्यानंतर तो रिमूव्ह झालाय का नाही ते आपण ऑलरेडी आपण एक टेबल फॉर्मॅटचा फॉर्मॅट बघितलेला आहे. तो तुम्हाला मी सेंड पण केला होता. तो एपीआय आय थिंक इंडेक्समध्येच आपण बनवलेलं हे बघा हे पार्ट. ठीक आहे. हा कोविडचा रिलेटेड बनला होता. बरोबर. आता याच्यामध्ये जास्त कॉम्प्लेक्स मध्ये जायचं नाही. सिंपलसा याच्यातच आपण डेटा मी कॉल करून घेतो. याला आधी रन करू. म्हणजे एक्झॅक्टली कुठे चेंज होता तुम्हाला कळेल. एकदा फॉर्मॅट तुमचा सेट झाला, हा डेटा एपीआयनेच आलेला आहे. इव्हन दो आपण खाली सुद्धा टेबल फॉर्मॅट इथे कॉल केला होता. ठीक आहे. आता सेम आपण याला कॉल करू, पण तो टेबल आपण दुसरीकडे बनवून घेऊ. दुसरीकडे बनवायचा म्हणजे आपलं कोणताही स्पेस निवडू शकतो जिथे डेटा आपल्याला सेट करता येईल. तर हा पार्ट आपण इथे बोलूया न्यूज अँड आर्टिकलच्या इथे. कॉन्टॅक्ट लिस्ट किंवा कॉन्टॅक्ट लिस्ट बनवता येते कॉन्टॅक्ट पेजवरच जाऊन बनवू. म्हणजे जास्त टेन्शन नाही राहणार. ठीक आहे. आणि हाच फॉर्म वापरून इथूनच डेटा वगैरे सेव्ह करू. म्हणजे अजून जास्त आपलं काम सोपं होऊन जाईल. सो बेसिकली आता गेट इन टचच्या खाली आपण काय करूया, जे कॉन्टॅक्ट आपल्याला ज्यांनी कॉन्टॅक्ट केले त्याची पूर्ण लिस्ट इथे सेट करायची. बघा, आता हा पेज कुठे आहे? contact.html मध्ये. म्हणजे आपल्याला हा पेज इथे ओपन करावा लागेल. आय थिंक तो पेज आपण डायरेक्ट ओपन टेम्प्लेटचं नाव काय होतं आपल्या डाउनलोड्समध्ये? टेम्प्लेट्सचं नाव कुठलं नाव? कोविड मास्टर्स. त्याच्यामध्ये contact.html जो पार्ट आहे तुमचा, हा ओपन करायचा विथ नोटपॅड. व्हिज्युअल स्टुडिओ कोर्स. ठीक आहे. तर इथे आला. आता याच्यामध्ये आपल्याला लागतो एक सीडीएनचा लिंक आणि तो एक जावास्क्रिप्टचा लिंक. तो दोन्ही कॉपी करून घ्या इथे. सीडीएन जी आहे ही सीडीएनची लिंक आहे आय थिंक jQueryची. ठीक आहे. हा एक पार्ट लागणार आहे. म्हणून आपण तो पुढे ठेवला हेडिंग टॅगमध्ये. आणि एक एक्झॉस्टची लिंक लागते. एक्झॉस्टची लिंक कुठे आपण सेट केला होता? एक्झिऑस. खाली टाकले का कुठे? मे बी. सर्च करून बघू. फाइंड EXIOS एक्झिऑस ही वही लिंक आहे. त्याला कॉपी करा आणि इथे हेडिंग टॅग मध्ये टाकून द्या. बस. दोन गोष्टी इथे टाकल्या. त्याच्यानंतर आता मी सगळा कोड टाइप करत बसत नाही. आपल्याला फक्त URL चेंज करायचे आणि की व्हॅल्यू पेअर चेंज करायचे. बाकी जास्त चेंज करत बसायची गरज नाही. तर हा जो स्क्रिप्ट फंक्शन आहे मी ॲज इट इज इथून न कॉपी करतो. ठीक आहे. सगळंच सगळं तसंच तसं. तो कॉपी केला आणि आपला कुठे गेला तो बटन्स? कोणता पेज ओपन केलाय? कॉन्टॅक्टच ओपन केलाय ना? कुठे गेला कॉन्टॅक्ट?
आपण चेंजेस कशामध्ये करतोय आता सध्या? लॉगिन मध्ये केलं का? का कॉन्टॅक्टचा पेज क्लोज झाला माझ्याकडून? ओपन रिसेंट. ठीक आहे, परत ओपन करतो. ओपन विथ करायचंय व्हिज्युअल स्टुडिओ कोड. बरोबर, दोन्ही लायब्ररी टाकल्या तर चुकून क्लोज झालं असेल, काही हरकत नाही. आपण याला जे नाही लागत ते बंद करून ठेवू आणि तेच 2 पेज ओपन करून ठेवूया. ठीक आहे. तर याच्या खाली बॉडी टॅग मध्ये येऊन आपल्याला तो स्क्रिप्ट नाही, हेडिंग टॅग मध्येच इथे ती एपीआय कॉलचं स्क्रिप्ट टाकतो. त्याच्यात जे नाही लागत ते उडून टाकतो. इथे फक्त आपल्या एपीआयच्या ज्या कीज आहेत त्या रिप्लेस करायच्या आहे आणि एपीआय रिप्लेस करायचे. या डेटा पण कुठे सेट करायचा नाही म्हणून हे पण काढतो. सिंपल एक्झॉस्ट डॉट गेट केलंय आणि इथे मात्र आपल्याला आपली स्वतःची URL इथे टाकावी लागेल. आणि ती जी URL आहे ती सिलेक्ट टेस्ट डॉट पीएचपी मध्ये आहे. त्याला कॉपी करतो मी. इथे जाऊन याला इथे पेस्ट करतो. बघा आता मी तिथे पेस्ट केलं. त्याच्यानंतर त्याचा जो रिस्पॉन्स येणार आहे, तो रिस्पॉन्स म्हणजे अरे पर्यंत जायचे. सगळ्यात अगोदर काय भेटेल आपल्याला? रिस्पॉन्स डॉट डेटा. हा डेटा. ह्या डेटामध्ये पहिलं आपलं काम काय? पोस्ट नावाचा ऑब्जेक्ट आहे. आणि ह्या ऑब्जेक्ट मध्ये पीओएसटी नावाचा अरे आहे. तर आपल्याला इथपर्यंत यावं लागेल. ओके. सिमिलर वे नाही, इथे आता कन्सोल वगैरे करायची गरज नाही. ओके, या लिस्ट मध्ये सगळा डेटा येऊन गेला पोस्ट मध्ये. आणि या पोस्ट मधले कीज आपल्याला सेट करायचे. पहिला आहे SID. इथे लोकेशनच्या ठिकाणी मी SID टाकतो. दुसरं आहे आपलं नेम. मी इथे करतो नेम कॉपी. देन आहे आपलं ऍड्रेस. इथे मी ऍड्रेस कॉपी करतो. त्याच्यानंतर आहे ईमेल. ईमेल कॉपी करतो. ठीक आहे. तीनच गोष्टी आहेत. ईमेल, नेम आणि ऍड्रेस. ठीक आहे. तीनच गोष्टी आहेत. मग ज्या गोष्टी नाही लागत त्या आपण काय करू? काढून टाकू. कारण ह्या आपल्याकडे नाहीच आहे. एवढंच आहे. फाईन. सो बेसिकली हे जे अरे मध्ये होता तो आपण सेट केला. आणि इथे $DT एक अपेंड फंक्शन आपण लिहिले, त्याच्यामध्ये तो डेटा सेट करतो. मग आपण इथे खाली जर चेक केलं आपल्या टेबल टॅगचा जो डेटा जो होता, हे बघा हा पार्ट. ठीक आहे. तर आपण हा जो रो आहे हा रो कॉपी करून घेऊ इथून इथपर्यंत. आणि आपल्याला डेटा कुठे सेट करायचा आहे? कुठे बघितलं होतं आपण? गेट इन टच च्या इथे जायचं. राईट क्लिक करा. गेट इन टच. गेट इन टच आहे. तर पॅराग्राफची गरज नाही. याच्या खाली गेट इन टच हा ड्यू इथे ओपन होतो. याच्या खाली तो पेस्ट करून. ठीक आहे. टेबल बॉडीला डेटा ऍज इट इज सेट पण होऊन जाईल. इथे आलो आपण. पहिलं आहे SID. दुसरं काय आपलं? नेम, ऍड्रेस आणि ईमेल. नेम ADDRESS ऍड्रेस अँड ईमेल. ठीक आहे. तर याला आपण इथे क्लोज करू. ओके फाईन. हे झालेलं आहे. आता आपल्याला तो फंक्शन कॉल पण करायचा आहे. तो फंक्शन कॉल केल्याने त्याच काही एक्झिक्यूटच होणार नाही. आता फंक्शनचं नाव काय दिलं आपण? इथे फंक्शनचं नाव आहे एपीआय. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हा एपीआय कुठे कॉल करू आपण? बॉडी टॅग मध्ये ऑन लोडला, म्हणजे तो पेज लोड झाल्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे? तो फंक्शन कॉल करायचा एपीआय नावाचा. ठीक आहे. चला रिफ्रेश केलं मी इथे. आपल्या पेजवर जाऊ. अरे डेटा आला पण. हे बघा.
इथे ते कॉन्टॅक्ट डिटेल्स आले सुद्धा. पण तो कुठे सेट झालाय? ओके, असा आडवा सेट झालेला आहे तो कुठेतरी. ठीक आहे. आलाय पण डेटा. पण तो असा हाल्फ वे मध्ये सेट झालाय. तो बघावा लागेल. अ, एखादा डिव वगैरे इकडे-तिकडे झाला असेल. त्याच्यामुळे तो हे सेट झालाय. गेट इन टच. हं. तर आपण काय करू, हा जो रो आहे आपला, हा रो इथून कट करू. हा डिव कुठे क्लोज होतो बघा आधी. इथे क्लोज होतो ना. याच्या खाली टाकून बघू. ठीक आहे. येस. हा बघा. आला. गेट इन टच आहे आणि ही आपली कॉन्टॅक्टची लिस्ट आहे. त्याला थोडं स्टाईलचं आपण सी-एस-एस वगैरे लावलं, तर तोही पार्ट आपल्याला करता येईल. थोडंसं पॅडिंग वगैरे लावलं स्टाईल शीट सी-एस-एसचा वापर करून, तर तोही आपल्याला तिथे होऊ शकतो. तर सी-एस-एसची प्रॉपर्टी त्याच्यासाठी माहिती असणं गरजेचं आहे. टेबल बॉडी इनलाईन सी-एस-एस कोणाला माहिती आहे का? आपण शिकलो तर बघा स्टाईल हे द्यायचं पॅडिंग. पॅडिंग 20% इक्वली स्पेस सुटतो सगळीकडून. जास्त हे झालं का? काही फरक पडलाय का? नाही. जर मी याला 50% 40% करतो चल. काहीच नाही. पॅडिंग लेफ्ट, राइट असं काही पार्ट आहे का सी-एस-एस मध्ये? थोडंसं स्पेसिंग मध्ये आणू शकतो. बाकी त्याचा यूज नाही. मेन जो डेटा पाहिजे होता तो डेटा येऊन गेलेला आहे. पॅडिंग इन सी-एस-एस. व्हॉट इस यूज ऑफ पॅडिंग? स्पेस अराउंड द एलिमेंट कंटेंट अँड इनसाइड द बिहाइंड द ॲड्रेसेस. कसं अप्लाय करायचं ते बघू. ती प्रॉपर्टी आपण अप्लाय करू इथे. हे बघा हा एक पार्ट आहे. ओके, स्पेससाठी तो पॅडिंग देता येतं थोडं, 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 थोडं. आसपास त्याचा स्पेस सुटतो, पण त्याच्यासाठी काय वापरलेलं आहे? ठीक आहे. काहीतरी प्रॉपर्टी असेल ते बघू आपण. मेन आपला डेटा आलेला आहे. आपण आपल्याला एक्झॅक्टली आता करायचं काय? याच्यामध्ये नवीन डेटा पण ॲड करायचा आहे. ते मेन आपल्याला बघायचं. ठीक आहे. फाईन. सगळा डेटा इथे येऊन गेला. आता आपल्याला नवीन डेटा याच्यात ॲड केल्यानंतर याच्यामध्ये तो दिसला पाहिजे. ती आपल्याला आता मेजर करायचं. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ॲडचा ए लागेल. मग ॲडसाठी आपल्याकडे बनलेली इथे मी तुम्हाला दिलंय बघा इन्सर्ट म्हणून. ठीक आहे. इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला काय-काय लागतंय पॅरामीटर नेम लागतोय, ईमेल लागतोय आणि ॲड्रेस लागतोय. मग आपण काय करू आपल्याकडे फॉर्म इथे छोटासा रेडीच आहे. पण त्या फॉर्ममध्ये तेवढेच फील्ड ठेवणार लागेल. आपल्याला काय-काय लागणार आहे? नेम लागतोय, ॲड्रेस लागतोय आणि नेम, ईमेल आणि ॲड्रेस 3च गोष्ट पाहिजे. आपण तेवढ्याच गोष्टी ठेवू. नेम, ईमेल आणि ॲड्रेस. बाकी सगळं आपण काय करू काढून टाकू. सो मी ह्या 3च फील्ड ठेवतो आणि हे सब्जेक्ट आणि मेसेज इथून काढून टाकतो. तर आपण आपल्या जाणाऱ्या एच-टी-एम-एल पेजमध्ये तिथून सब्जेक्ट आणि मेसेज जो पार्ट आहे, तो तिथून काढून टाकतो. सब्जेक्ट आणि मेसेज. सब्जेक्ट हा ड्यू रो इथून काढून टाका. ठीक आहे. इव्हन आपण काय करू शकतो, आपला जो ड्यू रो जो आहे, या टेबलच्या आसपास आपण लावू शकतो त्याला. ठीक आहे. मी याला उडवतो इथून. आपला टेबल टॅग जो पार्ट आहे
हा, मी इथे टाकतो आणि हे झाल्यानंतर अजून एक ड्यू क्लोज करते. div. ठीक आहे. हा एक पार्ट केला. सब्जेक्ट नकोय आणि प्लस मेसेज सुद्धा नकोय आपल्याला. मेसेज पण नाही पाहिजे. तो काढून टाका. ठीक आहे. काय काय पाहिजे होतं आपल्याला? नेम पाहिजे होता. नेम आहे ऑलरेडी. त्याच्यानंतर पाहिजे आपल्याला ईमेल. ईमेल पण आहे आणि इथे मी करतो ऍड्रेस. ठीक आहे. लास्ट नेमच्या ठिकाणी ऍड्रेस करून टाकतो. AEE ऍड्रेस. ठीक आहे. फॉर्म कंट्रोल मध्ये पण ऍड्रेस 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 ऍड्रेस. अरे, लेबल ऍड्रेस करायचा होता. ठीक आहे. ओके, चेक करून बघा एकदा. इथे रिफ्रेश करो. रिफ्रेश झाला. हे बघा थोडस मध्ये आलं ना, डेटा आयडी दिसायला लागले इथे. नेम, ऍड्रेस, ईमेल. कारण तो आपण ड्यू मध्ये टाकायचा ट्राय केला होता. ठीक आहे. आणि प्लस आपल्याला जे पाहिजे ते भेटतंय. नेम भेटतंय, ऍड्रेस भेटतंय, ईमेल भेटतंय. ओके. तर याला आता ऍक्टिव्ह करून घेऊ, जेणेकरून इथून डेटा ऍड केल्यानंतर तो वरती आपल्याला दिसला पाहिजे. म्हणून आपण आता काय करू, याला आयडी दिलेला एफनेम मध्ये. इथे मी आयडी करतो ADDR. ठीक आहे. ईमेल पण दिलेला आयडी ईमेल आहे. इथे इनपुट टाइप बटन आपण दिलाय. इथे एक मेथड लिहून घेऊ. तर मेथडचं नाव असणार आहे ऑन क्लिक. आणि मी सेव्ह नावाचं बटन लिहितो. आता हे फंक्शन आपण वरती क्रिएट करून घ्यावं लागेल आपल्याला. स्क्रिप्ट फंक्शन्स, मल्टिपल स्क्रिप्ट फंक्शन्स आपण इथे लिहू शकतो किंवा एकाच स्क्रिप्ट मध्ये तुम्ही वेगवेगळे फंक्शन पण लिहू शकतात. हा फंक्शन इथून सुरुवात झाला, इथे एंड झालाय. कुठे एंड झालाय तर बघावं लागेल. जर जास्त कन्फ्यूज होत असेल तर आपण डायरेक्टली नवीन स्क्रिप्ट पण लिहू शकतो. स्क्रिप्ट टॅग. ओके. एक फंक्शन बनवून घ्यायचं आहे. फंक्शनचं नाव आहे सेव्ह. बस. ओके. सगळ्यात पहिलं काम असं आहे की त्या बटनला क्लिक केल्यानंतर तो अलर्ट करून बघा क्लिक होतंय की नाही. सेव्ह क्लिक, CLICKED चे पण असेल. एक स्पेलिंग चेक करून घेऊ. रिफ्रेश. इथे जा. इथे क्लिक केल्यानंतर अलर्ट येतोय का चेक करा. अलर्ट येतोय म्हणजे आपण क्लिक करतोय. सेकंड टार्गेट काय असेल आपल्याला, हा डेटा तिथे रीड होतोय का नाही तो चेक करायचा. मग त्यासाठी आपण काय करणार आहे, आपल्याला माहिती मेथड्स कुठले कुठले मेथड्स आहेत. लेट nm इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. आयडीचं नाव काय, आय थिंक एफ नेम आहे. याची काय करणार, डॉट व्हॅल्यू सेमिकोलॉन. ठीक आहे. तर या वेळेने आपण तिघही व्हॅल्यू रीड करून घेऊ. नेम आहे ADR. इथे ऍड्रेस की चेक करून घ्यावं लागेल. ADDRESS काय ते. आणि एक आहे ईमेल. स्पेलिंग चेक करून घ्या. ऍड्रेसची काय आहे आणि वगैरे वगैरे वगैरे. कुठे इथे सेव्हच्या मध्ये ईमेलाच आहे. EMAIL ईमेल बरोबर लिहिले आपण. ADDR लिहिलेले. ठीक आहे. इथं या आयडीच्या कीज आपल्याला लागते, त्याच्यामुळे ते व्यवस्थित लिहायचं. ADDR. ठीक आहे. आता ह्या व्हॅल्यू भेटताय की नाही ते चेक करू आपण. सिंपल प्लस करतो मी काय, NM. त्यानंतर प्लस करतो ADR, प्लस करतो EML. ठीक आहे. लेट्स चेक. इथे आलो, जस्ट रिफ्रेश. खाली गेलो.
नाव टाकतो सुरेश, ऍड्रेस टाकतो नाशिक, ईमेल टाकतो test@gmail.com. सेंड. तिन्ही वाटले आपल्याला सुरेश नाशिक test@gmail.com. ठीक आहे. म्हणजे आता एक मेन टार्गेट झालं. आता आपल्याला काय करायचं, त्या एपीआय मध्ये त्या URLच्या अगेन्स्ट व्हॅल्यू पास करायच्या डायनॅमिकली. एपीआय आपल्याकडे ऑलरेडी इथे आहे. काय तो insert.php. म्हणून आता आपण तो छोटासा कोड लिहू. तो कोड आपल्याकडे थोडासा आहे ऑलरेडी. ओके. तो कसा आहे, जो खाली आपण लिहिलेला आहे बघा वरती. आता इथे Axios डॉट जेव्हा डेटा आपण गेट करतोय तेव्हा त्याची गेट मेथड आहे. पण जेव्हा आपण डेटा पाठवतो तेव्हा मात्र त्याचा जो डेटा असतो तो तुमचा काय असतो, पोस्ट असतो. लक्षात घ्यायचं. ओके. खालीच आहे ना. सेम मध्ये इथे खाली. याला कमेंट करतो मी. Yes. ओके. Axios डॉट पोस्ट करायचे आपल्याला आणि पोस्ट केल्यानंतर आपल्याला एक रिस्पॉन्स भेटणार आहे. ठीक आहे. इथे मी RES करतो. काही पण लिहू शकतात. रिस्पॉन्स डॉट डेटा मध्ये इथे आपल्याला जो रिस्पॉन्स आहे खाली, पोस्ट्स मध्ये स्टेटस नावाचा रिस्पॉन्स आहे. इथे रिस्पॉन्स डॉट डेटा डॉट पोस्ट मध्ये स्टेटस गेट करायचं. आणि हा जर स्टेटस जर 200 असेल, RES इक्वल टू 200 असेल, तर आपल्याला अलर्ट द्यायचा आहे, ALET अलर्ट सक्सेसचा, नाहीतर फेल. SUCCESS सक्सेस, एल्स पार्ट ELSC एल्स, अलर्ट मध्ये द्यायचं फेल. आज सिंपल FAIL फेल. ठीक आहे. तर एपीआय आधी टाकून घ्यावं लागेल. आपले जे एपीआय जी आहे ही आहे, याला कॉपी केलं मी. इथून हा जो डेटा आहे, दिस इज एपीआय. आता याला पॅरामीटर पास करणं गरजेचं आहे. म्हणून इथे मी देतो क्वेश्चन मार्क. ठीक आहे. URL पॅरामीटर पास करणं गरजेचं आहे. आणि तो पॅरामीटर कसा पास करतो आपण, URL क्वेश्चन मार्क, त्याच्यानंतर की, पहिला की काय आहे तो बघून घ्यायचा. कीच्या अगेन्स्ट आपल्या व्हॅल्यू पास करायच्या असतात. की इथे काय काय दिलेले असतील, मी इथेच नेम नावाचा की आहे. ठीक आहे. तर नेम इज इक्वल टू, आपण नेम कसा स्टोअर केलाय NM मध्ये, प्लस इथे एम्परसँड ऍड करावा लागतो. दुसरं काय आहे की ईमेल, एम्परसँड ईमेल इज इक्वल टू, प्लस कशा स्टोअर केलं आपण, EML मध्ये, परत प्लस डबल कोट, इथे काय ADDR, एम्परसँड प्लस ADR. ओके. म्हणजे ही कंप्लीट एपीआय तयार झाली आणि इथे आपल्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या पास होत आहेत. चेक करून बघून एकदा सगळं व्यवस्थित असेल तर आपला जो रेकॉर्ड आहे तो तिथे इन्सर्ट होऊन जाईल, नाही तर एरर देईल. बस दोघांपैकी एक होणार आहे. ते मी याला रिफ्रेश करतो. कॉन्टॅक्ट मध्ये इथे आलो. शेवटचा रेकॉर्ड जो आहे तो 587 आहे. आधीचे पण काही डिलीट केलेले आहेत. मी इथे माझं नाव टाकतो सुरेश, ऍड्रेस टाकतो नाशिक, ईमेल टाकतो suresh@gmail.com. आता हे सगळं जर व्यवस्थित झालेलं असेल आपल्याला, तर जेव्हा मी इथे सेट करेल तेव्हा तेव्हा इथे सक्सेस आला, याचा अर्थ आपला डेटा तिथे स्टोअर झालेला आहे.
तर सगळ्यात शेवटचा जो रेकॉर्ड असेल तो आपला इन्सर्ट झालेला असेल तर इथे दिसायला लागेल. आला का? आला, 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 आला. कुठे आहे शेवटी? हे बघा. ठीक आहे. पण काय सेव्ह नाही झालं? ॲड्रेस सेव्ह नाही झालेला. ॲड्रेस सेव्ह नाही झाला. नेम आला, आयडी पण आले. ॲड्रेसची म्हणजे ठीक स्पेलिंग आहे सर, तुम्ही हां? एडीआर केलंय. एडीआर झालं इथं. कशात स्टोअर केलं आपण ॲड्रेस? ADDR. नाही, इथे ॲड्रेस बरोबर स्टोअर केलं ना. हे बघ एफनेम मध्ये नेम होता, ईमेल मध्ये ईमेल, ह्या तर व्हेरिएबल्स आहेत. हे बघावं लागेल. ॲड्रेस तर भेटत होता ना अलर्ट मध्ये? इथे ईमेल एम्परसँड. अरे इथे इक्वल टू राहिलं. ठीक इक्वल टू राहिल्यामुळे तो नाही झालेला आहे. ठीक आहे. चला आता मी परत व्हॅल्यू सेव्ह करतो. आपली जावाची बॅच आहे म्हणून मी इथे जावा टाकतो. जावा java@gmail.com सेव्ह. सक्सेस झालं. हे बघा झाला. बघा किती सिंपल आहे. इवन एवढाच एक पॅच आहे. काहीतरी डेटा आपल्याला ऍड करता आला पाहिजे आणि काहीतरी डेटा आपल्याला फेच करता आला पाहिजे. ठीक आहे. हाच पार्ट आहे. आता ह्याच वेळेला मग तुम्ही कुठल्याही बघा ऑनलाईन फॉर्म वगैरे भरतात गव्हर्नमेंटच्या, कुठलाही ऍडमिशन असेल, कुठेही ऍडमिशन्स वगैरे करत असेल, कुठे डेटा इन्सर्ट असेल, कॉन्टॅक्ट ऍड करत असेल, तर ह्याच वेळेने डेटा तिथे ऍड होतो. ओके. आणि तो डेटा तुम्हाला ऍड झाला की परत तुम्हाला फेच कसं करायचे तुम्हाला हे माहितीच आहे. झालं. आता हे झाल्यानंतर तुमचं उरतं काय, की तुम्हाला हा डेटा डिलीट पण करता आला पाहिजे. जर ॲड करता येतंय, सिलेक्ट करता येतंय, तर त्याला रिमूव्ह सुद्धा करता आलं पाहिजे. ओके. मग आता डिलीट करण्यासाठी ना, आता फक्त आपण एक छोटंसं यूआय तयार करून ठेवू. उद्या त्याच्यावर डिलीट आणि अपडेशन आपण फायर करूया. डिलीटचं तरी करून जाऊ. आता मी तुम्हाला सिंपलचं एक डिलीटचं एपीआय सांगतो. जे एम्प्टी आहे ना, ते आपण आधी सध्या डिलीट करू. डायरेक्ट एपीआय बेस डिलीट करूया त्याला. ओके. किंवा इथे एक बटन ॲड करून घ्यायचं आहे. इथून मी क्लिक केलं, की तो पर्टिक्युलर आयडी गेट करून तिथे डिलीटचं फंक्शन कॉल करायचं. ओके. इथे जर बटन ॲड करायचं असेल, तर तो आपल्याला याच्यात ॲड करावा लागेल. आपला टी-आर-टी-डी जो पार्ट आहे. त्याच्या आधी हे इन्सर्टचं लक्षात आलंय का तुम्हाला कसं केलं? हो कारण सर. ज्याला इन्सर्टचं आलं त्याला डिलीटचं पण येईल, अपडेटचं पण येईल. सेम प्रोसेस आहे. डिलीटला फक्त आयडी पास करावा लागतो, अपडेटला व्हॅल्यू प्लस आयडी पास करावा लागतो. बाकी सगळं सिमिलर वर्क होऊन जातं. ठीक आहे. आता एक ॲक्शनचं बटन आपण ॲड करू इथे. मी एक्स्ट्राचं एक बटन ॲड करून घेतो. लेबल. ओके. त्या लेबलमध्ये मी काय देईल फक्त ॲक्शन. काय ॲक्शन घ्यायची बॉस? ACTITION ॲक्शन्स. आणि खाली जो आपण डेटा सेट केलेला आहे टी-आर-टी-डीला इथे मी काय करेल हेडिंग आहे ना, ह्याला ॲक्चुअली इथे ॲक्शन नाव द्यायला पाहिजे होतं. कारण हेडिंग आहे आणि वरती मात्र आपल्याला एक बटन घ्यावं लागणार. ठीक आहे. इथे एक बटन टाइप्स बनवून घ्यायचं असतं. मी ट्राय करतो इथे इनपुट टाइप. इथे डायरेक्टली एचटीएमएल चालेल की नाही माहित नाही. नाही अलाउड करत आहे ना. नाही करत. ठीक आहे.
ते बघून घेऊ. शक्यतो इथे एक बटन ऍड करायचं तो कशा वेळेने ऍड करता येईल ते बघू. म्हणजे त्याला जर मी क्लिक केलं तर तो डेटा सुद्धा तिथे ऍक्शन घेता आला पाहिजे. हे बघा काहीतरी आलं, आलं, आलं. आलं डेटा आला. हां, बटन. इथे ॲक्चुअल बटन दाखवायचंय पण हां. तो इथे टीडी जर हा टॅग चालतोय, तर तो बटन टॅग पण तिथे चालला पाहिजे. बटन टॅग्स. सिंगल कोट्स, डबल कोट, डबल प्लस, डबल प्लस. इनपुट टाइप नाही, ठीक आहे. इनपुट टाइप एरर देत होता ना तो इनपुट टाइप इज इक्वल टू सिंगल क्लोट मध्ये बटन. हां, घेऊन टाकले चला. काही नाही. इनपुट टाइप बटन दिलं. व्हॅल्यू त्याला देऊन टाकू. डिलीट. ओके, इथे डबल कोट मध्ये परत डबल कोट चालत नाही, तो प्रॉब्लेम होता. ठीक आहे. DELETE डिलीट. आलंय? ठीक आहे. तर त्याला आपण आपले क्लास पण लावू शकतो. बटनचा क्लास आपल्याला माहिती आहे. इथे बटन कुठे वापरलाय का? हे बघा. हे जे क्लास आहे, तो क्लास आपण तिथे वरती लावू शकतो. इथे आलो. येस. फक्त इथे काय करावं लागेल? सिंगल कोट द्यावा लागेल आपल्याला डबल कोटच्या ठिकाणी. आणि हा प्रायमरीच्या ठिकाणी काय करू? डेंजर. DAN. डेंजरची स्पेलिंग काय? DANGURE. GER. नाही, स्पेलिंग काय? DAN. GER. DANGER. बघून घेऊ तेच असेल, नाही तर रेड आला तर बरोबर आपल्याला. हा, डेंजर्स. हे बघा झालंय. QI रेडी. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय? ज्या बटनवर मी क्लिक करेल तो रेकॉर्ड डिलीट झाला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यासाठी पण आपल्याला काय करावं लागतं? ह्या बटनच्या क्लिकला हा आयडी गेट करावा लागतो आणि हा आयडी त्या URL ला पास करावा लागतो. म्हणजे तो काय होऊन जाईल? डिलीट तिथे होऊन जातो. ठीक आहे. ते आपण बघू उद्या डिलीट कसं करायचं. बाकी तुम्हाला हे इन्सर्टचं लक्षात आलं?